नमस्ते. तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल्समध्ये येतोय. मागील व्हिडिओमध्ये आपण 12 नंबरचं एक्झाम्पल 13, 14, 15, 16 ही एक्झाम्पल्स 17 नंबरची व्हिडिओ एक्झाम्पल्स मी सोडवलेली आहे. त्यानंतर आपण 19 या नंबरचं एक्झाम्पल्स बघूया, आपण सोडूया. एक्झाम्पल सिंपल आहे. काय दिलेलं आहे एक्झाम्पल त्यानुसार आपण त्याच्यामधला गिव्हन व्हॅल्यूज लिहून घेऊया आणि व्हॅल्यूज सोडूया. बघूया तर बोर्डकडे येऊया. एक्झाम्पल्स नंबर्स आपल्याला माहिती आहे. अनसॉल्व मधील पेज नंबर 25 स्टेट बोर्ड एक्झाम्पल आहे आणि अनसॉल्व मधील 19 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. एक्झाम्पल काय दिले एकदा परत वाचतोय मी आणि त्यानंतर आपण ते सोडूया आणि त्या सायमल्टेनियसली गिवन व्हॅल्यूज लिहून घेऊया. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास, म्हणजे एक रिंग दिलेली आहे, मेटॅलिक रिंग, तिचं मास दिलेलं आहे. किती आहे दिलेलं? 1 kg SI युनिटमध्ये दिलेलं आहे. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे ऑलरेडी मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेले आहे. हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया काय कंडिशन आहे बघूया. 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पूर्ण SI मध्ये दिलेलं आहे. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग्स अबाउट डायमीटर दिलेला आहे, म्हणून मी त्याला देतोय आपण ID असा सिम्बॉल देतोय. इट इज अ मोल्टन, म्हणजे तो वितळला आणि काय केलंय अँड रिमोल्ड, पुन्हा रिमोल्डेड केलेला आहे इनटू द थिन डिस्क, थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ द सेम रेडियस, सारखाच रेडियस असणारा तयार केलेला आहे. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. म्हणजे फर्स्ट ही कंडिशन दिलेली आहे, ही रिंगची आहे. अशा पद्धतीची रिंग आहे, कन्सिडर करूया आपण. मी डायग्राम दाखवतो. ही रिंग आहे आणि दिलेली मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे अबाउट डायमीटरची दिलेली आहे. अबाउट डायमीटरची दिलेली आहे. किती आहे? 1 ग्रॅम मीटर स्क्वेअर. रेडियस काहीतरी सेम आहे. तीच रिंग मेल्ट केलेली आहे आणि डिस्क युनिफॉर्मली डिस्क केलेली आहे सेम साईजची, म्हणजेच काय असणार आहे सेम रेडियसची. अशी डिस्क तयार केलेली आहे. सेम मटेरियल, सेम रिंग्स मेल्टिंग केलेले आहे आणि डिस्क तयार केले. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ओन ॲक्सिस म्हणजे काय? अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग आपल्याला या दोन्ही मधलं कम्पेअरिंग करायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कम्पेअरिंग करायचं आणि हाऊ मच विल बी इट्स ग्रेटर, हाऊ मच विल बी इट्स रोटेट्स, म्हणजे त्यांच्यामधला डिफरन्स किती आहे तो तुम्हाला विचारलेला आहे, तो काढायचा आहे, एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायचा आहे. मग असं जर असेल तर आपल्याला काढावं लागेल ओन ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले काढून घ्यावं लागेल, त्याची अबाउट डायमीटरशी काढायचं आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट डायमीटर ऑफ डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर ऑफ रिंग्स, असं मी सिम्बॉल देते. आता ही माहिती आहे आपल्याला, ही कॅल्क्युलेट करणं फॉर्म्युला माहिती आहे. हा फॉर्म्युला कोणता आहे? जर अबाउट डायमीटर असेल तर काय असेल? ही किती असेल? mr स्क्वेअर. इथे किती आहे? mr स्क्वेअर अपॉन 2. बघा काय केस असणार. ही mr स्क्वेअर आहे, ही mr स्क्वेअर अपॉन 2 आहे. कोणत्या तरी एकाच केसला काय करायचं आहे? कम्पेअरिंग करायचं. अबाउट ओन ॲक्सिसला कम्पेअरिंग करायचं आहे. सॉरी, अबाउट ओन ॲक्सिसला कम्पेअरिंग करायचं आहे. अबाउट ओन ॲक्सिसला कम्पेअरिंग करायचं आहे. बघा काय लक्षात येते का? मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग्स mr स्क्वेअर अपॉन 2 अबाउट डायमीटर येईल.
ही कॅल्क्युलेट बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसनं आपण फॉर्म्युला डिराईव्ह केले. mr²/2 आहे, पण आपल्याला कंपेअरिंग करायचं आहे डायमीटरशी कंपेअरिंग करायचं आहे, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर अबाउट डिस्क अबाउट डायमीटर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग्स अबाउट डायमीटर. मग हा किती होईल? पुन्हा आपण फॉर्म्युला ठेवूया. परपेंडिक्युलर ॲक्सिस ठेवूया. डायमीटर म्हणजेच काय? हा डायमीटर घेतला, सेकंड डायमीटर घेतला, सेम राहतील, म्हणजेच 2 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट diameter is equal to the mr²/2. म्हणजेच काय होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर इज इक्वल टू mr²/4. म्हणजेच हा मी कॅल्क्युलेट करतो mr²/4 मिळेल, आणि हा किती आहे? mr²/2. कॅल्क्युलेट काय केलं सांगितलंय बघा, सिंपल कॅल्क्युलेशन. ही दिस व्हॅल्यू इज गिवन 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर, 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर, आणि कंपेअरिंग काय करायला सांगितलंय? हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस, व्हेन रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. म्हणजे ही ज्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा ओन ॲक्सिस होती डिस्कला मूव्ह होईल त्यावेळी काय होईल बघा, कम्पेअर करा. ही 1 आहे, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया, फक्त एवढं रिलेशन्स माहिती असलं पाहिजे, ऑफ अ रिंग्स अबाउट डायमीटर इज इक्वल टू द हाऊ मच असं विचारलंय. कशी असणार आहे? अबाउट ओन ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर डिस्क अबाउट ओन ॲक्सिस. तिन्ही फॉर्म्युले मी दिले तुम्हाला, याचे दोन्ही फॉर्म्युले दिलेत, याचे दोन्ही फॉर्म्युले काढलेले आहेत आपण, पण कंपेअरिंग करायचं आहे ह्या डायमीटरशी, रिंगच्या डायमीटरशी डिस्कच्या ओन ॲक्सिसशी कंपेअर करा. कंपेअर केला फॉर्म्युला, मास तेवढंच आहे, रेडियस तेवढीच ठेवलेली आहे 2 इंची कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यावेळी कंपेअर करा ओन ॲक्सिसच्या डायमीटर्सचे फॉर्म्युला mr²/2 अँड अबाउट डायमीटर ऑफ द रिंग्स mr²/2 सेम आहे, आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस इज इक्वल टू द काय राहील? mr²/2. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ओन ॲक्सिस. म्हणजे याचा अर्थ फक्त रिलेशन्स विचारले, सो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ओन ॲक्सिस is equal to the moment of inertia of rings about diameter, that is 1 kilogram meter square. This is the answer. अशा पद्धतीनं हे आन्सर राहील, आणि या आन्सरवरून तुम्हाला सिंपल एक्झाम्पल आहे 2 मार्कासाठी, अशा पद्धतीचं न्यूमेरिकल एक्झाम्पल विचारलं जातं. यानंतर एक्झाम्पल नंबर 20 पाहतोय आपण. एक्झाम्पल नंबर 20 पाहतो, महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, बघूया एक्झाम्पल नंबर 20 काय आहे. मी इथं अनसॉल्व नंबर एक्झाम्पल नंबर 20 पेज नंबर 25 वरतीच आहे. रोटेशन डायनॅमिक्समध्ये हे एक्झाम्पल येतं. आता एक्झाम्पल्स काय, सायमल्टेनियसली आपण गिवन व्हॅल्यूज लिहून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गिवन व्हॅल्यूज काय काय आहेत त्या लिहून घ्या आपण. अ बिग dumbbells is prepared by using uniform rod of mass 60 gram and length 20 centimeter. 2 identical solid sphere of mass 50 gram and radius 10 centimeter each are at the 2 ends of the rod. म्हणजे जे दोन डंबेल्स घेतलेले आहेत ते स्फेरिकल आहेत, म्हणजेच काय दिलेलं आहे, दिस इज द रॉड. बघा रॉड असा मी दाखवतोय, दिस इज द रॉड आहे. हा रॉडचा सेंटर कन्सिडर करूया. ओके, त्या रॉडचं टोटल मास किती आहे? 60 ग्रॅम आहे.
60 ग्रॅम, रॉडचं मास 60 ग्रॅम आहे. लेंथ टोटल 20 आहे, म्हणजेच इथून 10 सेंटीमीटर होईल, इथून 10 सेंटीमीटर होईल, म्हणजे एकूण लेंथ इज 20 सेंटीमीटर. ठीक आहे. 2 आयडेंटिकल सॉलिड स्फिअर, 2 आयडेंटिकल सॉलिड स्फिअर घेतलेले आहेत या पद्धतीनं. 2 आयडेंटिकल सॉलिड स्फिअर बघा, 2 आयडेंटिकल सॉलिड स्फिअर्स join to the two ends by condition. Each of these total mass of the solid sphere, total mass दिलेला आहे, to solid sphere of the mass is 50 ग्रॅम. या दोन्हींचा मास किती असणार आहे? 50 ग्रॅम. मास ऑफ द सॉलिड स्फिअर इज इक्वल टू द 50 ग्रॅम. दोन्हींची वेट ग्रॅम मध्ये दिलेले आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. रेडियस ऑफ द स्फिअर, रेडियस ऑफ द स्फिअर इज 10. रेडियस ऑफ द स्फिअर इज 10, म्हणजे स्फिअरचा रेडियस 10 सेंटीमीटर दिलेला आहे. मास ऑफ स्फिअर 50 ग्रॅम दिलेला आहे. तर काय विचारलेलं आहे बघूया आपण, काय विचारलेलं आहे बघूया आपण. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द dumbbell when rotate about an axis passing through its center and perpendicular to its length. म्हणजे ह्या टोटल थ्रूआउट सिस्टीमची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ ऑफ द रॉड. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. मग कॅल्क्युलेट करण्यासाठी काय प्रोसेस आहे बघा, सिंपल प्रोसेस आहे. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल आणि ती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. फर्स्टली काय काढावं लागेल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. मग त्या अगोदर आपण कन्सिडर करूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड काढण्यासाठी पहिली गोष्ट आहे तर सिस्टीमची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर हे दोन व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यांचे ॲडिशन्स करायचे. पहिलं कारण का, त्यांचा दोन्हीचा फॉर्म्युला, स्फिअरचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि डिस्कचा फॉर्म्युला हा वेगळा आहे. मग त्यामध्ये आपण फर्स्ट काढूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. जो रॉड आहे त्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी असणार? फॉर्म्युला काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट इट्स ओन एक्सिस म्हणजे परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू द सेंटर इज इक्वल टू ml² अपॉन 12. तिथं रॉड म्हणतोय मी R. आता काय व्हॅल्यूज होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड सिंपल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड किती असणार आहे? ml² अपॉन 12 हा फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याच फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया 1/12 हा फॅक्टर्स घेऊया इंटू मास इज, रॉडचं किती मास आहे? 60. मास, रॉडचं मास किती असणार आहे? 60 आहे. आणि लेंथ स्क्वेअर, लेंथ 20 म्हणजेच काय होईल? 20 इंटू 20 L² होईल. त्यामध्ये 5 डिवाइड करूया आपण आणि 5 इंटू 20 इंटू 20 म्हणजेच किती होईल? 200. मोमेंट ऑफ इनर्शिया ग्रॅम, मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. ऑल इक्वेशन नंबर 1. आता सेकंड पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तो सेकंड पार्ट असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर. आता स्फिअरची थोडक्यात डायग्राम मी सेपरेट दाखवतो आणि दोन्हींचं एकत्रित म्हणजेच काय असणार आहे? ह्या सिस्टीमची मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेली. मग स्फिअरची काढत असताना बघा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि इथून असा स्फिअर इतक्या डिस्टन्सवरती आहे. हे 10 सेंटीमीटर डिस्टन्स, हे 10 सेंटीमीटर डिस्टन्स. ठीक आहे. म्हणजेच काय झालं बघा
त्यावेळी काय होईल, या स्पिअरमधून हा ओन ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तुम्हाला काढायचं आहे या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया करायचं, म्हणून मी ॲक्सिस ऑफ रोटेशन देतो इथं, ॲक्सिस ऑफ रोटेशन. पहिला फॉर्म्युला डिराईव्ह करून घेईल, फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज ठेवून तुमच्या लक्षात येतं किती फॉर्म्युला आहे तो. मग काय होईल आता इथं, बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस अबाउट एनी डायमीटर्स आपण स्पिअरचा काढतो, तो किती असणार आहे 2/5 mr². या ॲक्सिस भोवती त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस वापरूया आपण. अबाउट दिस डायमीटर, या ॲक्सिस भोवती एनी ॲक्सिस म्हणतोय इज इक्वल टू द, काय होईल फॉर्म्युला, आय सी म्हणजेच हा सेंटर, सेंटरमधून जाणारा हा आय सी म्हणूया आपण इथं, आणि हा स्पिअरचा आपल्याला पाहिजे जो पाहिजे तो स्पिअरचा म्हणूया, इज इक्वल टू द आय सी प्लस mr², आय सी प्लस mr² म्हणजेच mh². हा फॉर्म्युला तयार होईल. आता आय सी माहिती आहे, mh² माहिती आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आणि त्यानुसार ती व्हॅल्यूज काढून घ्या. काय व्हॅल्यूज होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर अबाउट इट्स ओन ॲक्सिस, त्या सेंट्रल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेम परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आय सीची व्हॅल्यू आहे 2/5 mr² प्लस 2/5 mr² प्लस मास ऑफ द स्पिअर इंटू डिस्टन्स स्क्वेअर. आता डिस्टन्स स्क्वेअर किती आहे, दिस इज 10 प्लस 10 म्हणजे किती होईल mr² म्हणजे दिस इज mr². व्हॅल्यूज ठेवूया आपण. 2/5 मास ऑफ द स्पिअर इज 50 इंटू 20² प्लस 50 इंटू 20². हे जर सोडवलं तर काय होईल बघा, म्हणजे सोडवून जर घेतलं किंवा याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं, मी सिम्प्लिफिकेशन करतो, हा 5 mr² होईल, 2 mr² म्हणजे 7/5 mr² ही व्हॅल्यूज मिळेल. 7/5 mr² मिळेल. मी इथं ठेवतोय 7/5 mr² सिम्प्लिफाईड फॉर्म्युला तयार होईल. त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा 7/5 इंटू 50 इंटू 20 इंटू 20. आणि हे जर सोडवलं तर त्याची व्हॅल्यूज येते सोडवल्यानंतर बघा, दिस इज 5 आहे, 10 होईल, 2 2 ज 4 तर 1 अँड दिस इज 42. 28 28 एक मिनिट सेंट्रल ॲक्सिसची व्हॅल्यूज चुकलेली आहे इथं, सॉरी, आपल्याला घेता येणार नाही असं, यामध्येच ठेवावं लागेल कारण हे डिस्टन्स वेगळं आहे, हे डिस्टन्स तुम्हाला वेगळं असणार आहे, हे डिस्टन्स वेगळं आहे, हे डिस्टन्स लेंथमध्ये आहे आणि हा डिस्टन्स स्पिअरचा रेडियस आहे. आणि त्यामुळं आपल्याला डिस्टन्स ठेवावं लागेल 2/5 mr², मास इज द 50 सेम आहे, इंटू डिस्टन्स, हे स्पिअरचं डिस्टन्स आहे रेडियस 10² म्हणजेच 100 होईल, प्लस मास 50 इंटू 20 म्हणजेच 400. आणि त्यानंतर आता सोडवा तुम्ही, दिस इज 5 10 असेल म्हणजेच 10 इंटू 20 इंटू 100, दिस इज 2000 प्लस दिस इज 400 20,000 आणि दॅट इज व्हॅल्यूज इज 22,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. टोटल स्पिअरची मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण सेंट्रल ॲक्सिसची काढले 22,000 ग्रॅम पर सेंटीमीटर. रॉडची आहे कॅल्क्युलेट केलेली आहे 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या दोन्हीचे ॲडिशन्स करायचे आहे, ह्या सिस्टीमची मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आणि म्हणून सिस्टीम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. That is values here. Moment of inertia of the rod 2000 plus moment of inertia of the sphere
22,000. ॲडिशन्स करून घेऊया आपण. दिस इज 24,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम. या सिस्टीमची टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला 24,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर होईल. या पद्धतीनं हे न्यूमेरिकल्स एक्झाम्पल दिलेलं आहे. अनसॉल्व एक्झाम्पल आहे, ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा नीट शांत डोक्याने आपण एक्झाम्पल्स पहा. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. सिस्टीम समजली पाहिजे. सिस्टीममध्ये कॅल्क्युलेट करताना त्या व्हॅल्यूज कशा ठेवायच्या आहेत हेही समजलं पाहिजे. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि इथं थांबूया. धन्यवाद.